जळगावात पोलीस दलाची शांतता कमिटीची बैठक संपन्न। आगामी सर्व सण शांततेत साजरे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह विधानांवर लक्ष ठेवण्याचंही आवाहन। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। विधानसभा उपाध्यक्षांच्या निवडीच्या वेळी विरोधी पक्षनेताही नियुक्त करावा। सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता असला पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची विनंती। विरोधी पक्षनेते पदासाठी माझ्या नावाला विरोध असेल तर पत्र मागे घेतो। सचिवालयाकडे पत्र दिलंय। 10% अट कुठेही नाही। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना सिरियावरून जीवे मारण्याची धमकी। टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्यानं धमकी। अजय पाठक यांच्याकडून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार। औरंगजेबने संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं। काँग्रेस नेते हुसेन दलवाईंचा खळबळजनक आरोप। संभाजी महाराजांना मारण्याची पद्धत मनुस्मृतीप्रमाणे पंडितांनी सांगितली असल्याचा दावा। प्रत्येक गोष्टीचं राजकारण नको असं बोलण्याची आवश्यकता नाही। हुसेन दलवाईंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। आम्हाला औरंगजेबाचा इतिहास ऐकण्याची गरज नाही, दरेकरांचं विधान। हुसेन दलवाई औरंगजेबाची पिलावळ। शिरसाटांची हुसेन दलवाईंवर टीका। राज ठाकरे जे काही बोलले ते एकदम खरं बोलले। विधान समितीत लोकांनी वागण्यात चूक केली नसती तर बोलले नसते। प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया।